आणि फायनली आमची हळदीची तयारी झालेली आहे आणि ह्या महिला मंडळ सगळ्या जेवण करण्यासाठी आलेत. खूप छान प्रकारे मजा येते गावाला. गावाला सगळेजण मिळून मिसळून असतात. महिला मंडळ, तरुण मंडळ सगळे असतात. शिवाय महिला मंडळ येऊन लग्न मंडपात मुलाच्या लग्नाचे जेवण बनवताना, तयारी करताना सगळं सामान काढून साफसफाई जे काय आहे ते खूप छान प्रकारे, खूप मजा असते एक प्रकारे. आणि हा आमचा मंडप हे समोर स्टेज बनवला आहे हळदीसाठी आणि मधला पॅसेज आहे नाचण्यासाठी. खूप छान वाटते लग्न मंडप घरा ठिकाणी लागलेलं बघून. बरेच वर्ष चालले होते भावाच्या लग्नाची तयारी बघायची मुलगी अशी. शेवटी फायनली आमचं ठरलं आणि हे आमचे काका आणि हा नवरदेव मुलगा आणि बाजूला आहे टोपणा. आईस्क्रीमची हळद आणि लहान मुलांसाठी आमच्या काकाची हळद. खूप छान प्रकारे कार्यक्रम चालू आहे. हळदीचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि मुलाला हळद लावण्याचा सुरुवात झालेली आहे. खूप छान प्रकारे कार्यक्रम हळदीचा चालू आहे आणि या आहेत नवरदेवाच्या आई. नवरदेव मुलाला हळद लावताना. आणि हळदीसाठी नवरदेवाची अक्काबाई आली आणि अक्काबाई मुलाला हळद लावते. आमची अक्काबाई. मित्रांनो, हळद ही प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. प्रत्येकाचा हळद कार्यक्रम करण्याचा पद्धत वेगवेगळी असते. त्याच्यामधली उजळणी नंतरली पारंपरिक काही त्यामध्ये दिसून येते. आणि आमच्या या लहान भावाच्या हळदीला आजूबाजूच्या गावातून तसेच सगळे नातेवाईक बऱ्यापैकी सगळे उपस्थित होते आणि त्यांचा आशीर्वादाने पुढील कार्यक्रम खूप छान प्रकारे आनंदामय वातावरणामध्ये छान प्रकारे पार पडला. हळदीसाठी आता आहे नवरदेवाची वहिनी, 3 नंबर वहिनी म्हणजे माझी बायको आणि ह्या आमच्या घरच्या मोठ्या वहिनी मुलाला हळद लावताना. खूप छान प्रकारे कार्यक्रम सगळे लहान मुलं एन्जॉय करत आहेत आणि आम्हालाही खूप मजा येते. आणि आता आहेत वहिनी, लहान नवरदेवाच्या वहिनी, 2 नंबर वहिनी पूजा वहिनी, त्यांना भूमी सगळे म्हणतात. आणि आता आले नवरदेवाच्या काकीबाई. काकी पेशाने शिक्षक आहेत, साध्या सिंपल, आणि त्याही आपल्या पुतण्याचा हळदीचा कार्यक्रमामध्ये आनंद घेताना. आनंदी वातावरण आहे खरंच. खूप वेगळा माहोल असतो हळदीचा एक, सगळे आनंदी. आणि या आहेत नवरदेवाच्या मोठ्या वहिनी, त्यांचं नाव आहे दीक्षा आणि त्याही खूप नवरदेवाला एकदम प्रेमाने, आदराने, मायेने हळद लावताना. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतच आहे. लाडका म्हणतो आम्ही सगळ्यात लहान भाऊ आमचा.
हाती